तसंच परभणी बीड प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा अशी मागणी केलेली आहे आमदार सुरेश धस यांनी। आमदार धस यांनी बीड हत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे आरोप आणि दावे त्यांनी केलेले आहेत। एकीकडे बीड प्रकरण गाजत असताना दुसरीकडे पीक विमामध्ये जो घोटाळा झाला आहे त्याच्या मागे देखील सुरेश धस लागलेले आहेत। बीड असेल, यासोबतच परभणी असेल आणि वेगवेगळ्या जळगावपासून अनेक जिल्ह्यांमध्ये हे प्रकार घडलेत। अशा पद्धतीचा एक धाराशिव असे गंभीर आरोप सुरेश धस यांना केलेले आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे, कशा पद्धतीने घोटाळा झालाय आणि घोटाळा झालाय तर त्याचं डॉक्युमेंट कुठे आहे, या सगळ्या विषयासंदर्भात स्वतः सुरेश धस आपल्याशी बोलणार आहेत। याच्यामध्ये हा घोटाळा जो बाहेर आलेला आहे याच्यामध्ये रोशनपुरी तालुका माजलगाव म्हणून एक गाव आहे। या गावाच्या ह्या शेतकऱ्यांनी ही कंप्लेंट केलेली आहे। याच्यामध्ये कृषीचे अधिकारी पण काही जबाबदार आहेत, कंपनीचे लोक पण जबाबदार आहेत आणि यांचा डायरेक्ट संबंध, मी अजून आरोप करीत नाही पण डायरेक्ट संबंध कृषी मंत्र्यांशी आहे का नाही आज आरोप करत नाही, कारण याच्यावरती सुद्धा एक FIR झाला आहे। तर आता माझी मागणी आहे की धाराशिवला एक FIR झाला, त्या FIR मध्ये असं लक्षात आलं की 22 CSC सेंटरवरून हा घोटाळा झाला आहे आणि ते 22च्या 22 CSC सेंटर कुठले आहेत, परळी तालुक्यातले आहेत। आणि 3000 हेक्टर जो पीक विमा भरला गेला आहे कुठं, त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जो पीक विमा भरला आहे 3च्या 3000 शेतकरी जे आहेत, 3000 हेक्टरचा विमा भरणारे शेतकरी सगळेच्या सगळे कुठले आहेत, परळी तालुक्यातले आहेत। आणि आता हे रोशनपुरी या गावचं, मी एकच गावचं ज्यांनी रोशनपुरी गावाने हे उघडकीस आणलंय, बोगस व्यक्ती इकडं आहेत, खरे शेतकरी हे आहेत। खरे शेतकऱ्यांचे नावं बघा, पहिलं नाव आहे व्यंकटेश देवस्थान, दुसरं नाव आहे तात्यासाहेब माधवराव घायतिडक, राजामती बाळासाहेब ताकट, राजाभाऊ हिवाळे, मूळदेवी संस्थान, बालासाहेब माणिकराव ताकट, हे ताकट, खोबराजी भोसले, मी नावं आता वडिलांची लिहित नाही, सांगत नाही, खोबराजी भोसले, गंगाधर डांगे, बालासाहेब ताकट, गंगाधर डांगे, भागवत भोसले, बुवा देवस्थान, दगडू हेमा चव्हाण, सोनाबाई सुखदेव ताकट, खरे शेतकरी यांचं हे रोशनपुरीचं क्षेत्र आहे। हे आहेत माजलगाव जिल्ह्यात, माजलगाव तालुक्यातले। आता हे विमा कोणी भरला ह्यांच्या नावावर, ह्याच क्षेत्रावर, हे क्षेत्र यांचं नाव, ह्यांचं विमा भरला गित्ते सोनी विष्णू, अनिल अशोकराव गित्ते, महादेव गर्जे, महादेव साहेबराव गर्जे, नाही हे तिन्ही बी गर्जे एकच नाव आहे, एकाच शेतकऱ्याने भरला ह्या 3 जणांच्या नावावर। गित्ते सोनी विष्णू, गित्ते सोनी विष्णू, बलिराम हनुमान गित्ते, बलिराम हनुमान गित्ते 3 वेळा, गित्ते सोनी विष्णू, हे बघा हे वरती नाव होतं, हे परत खाली तेच आलं, बळीराम हनुमान गित्ते, बळीराम हनुमान गित्ते, गित्ते सोनी विष्णू, हे वरचीच आहे गित्ते सोनी विष्णू। नाही कोण आहेत ही मंडळी शोधली का तुम्ही? अहो ही शोधायला काय गरज आहे, हे परळी तालुक्यातले आहेत ना। आणि मी म्हणजे परळी, हे बघा मी संपूर्ण परळी तालुक्याला, कारण काय आता हे उद्याच्याला काय म्हणतील, सुरेश धस परळीवरच बोलायला लागला, परळी तालुक्याचा, मी एकट्या अख्ख्या परळी तालुक्यावर नाही बोलत। हे जे परळी तालुक्यातले ज्यांचे कुणाचे लोक आहेत, ज्यांना ही आयडिया दिली गेलेली आहे की हे असं भरा, अमक्या अमक्याचं भरा, गायरान जमिनीवर भरा, कशावर विमा भरला ह्यांनी, जलसंपदा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजे महावितरणच्या जमिनीवर बी भरला, त्याच्यानंतर जंगल सरकारी जंगल, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, म्हणजे हे कुठला प्रकार आहे बाबा? आता ही सरकारी जमिनींवर पीक विमा भरला, जमिनीवर सुद्धा पीक विमा भरला, सरकारी भरू द्या ना। अहो वन खात्याच्या जमिनीवर पीक विमा भरता येतो का हो? नाही, वन खात्याची जमीन आहे। बरं मला एक सांगा, तुमची जमीन आहे, तुमच्या जमिनीवर मला कसा विमा भरता येईल? भरलाय याच्यात, हे फक्त एकटं 6996 हेक्टर क्षेत्र आहे बीड जिल्ह्यात। किती बोगस भरलेले? काय
हे सगळे लोक किती आहेत बोगस हे सगळं? बोगस लोक भरलेले आता ते कमीच असतील ना, कारण हे बघा आता इथं नाव आहे, हे कोणतं मधलंच पान उकडलं आपण, गंगाधर माणिक गुट्टे, गंगाधर माणिक गुट्टे, गंगाधर माणिक गुट्टे, गंगाधर माणिक गुट्टे, एकच आहे. राम जनार्दन गिरी, राम जनार्दन गिरी, राम जनार्दन गिरी, राम जनार्दन गिरी. हां, हे सगळेच्या सगळे जे आहेत ते एकच माणूस 5-5, 6-6 शेतकऱ्यांच्या जागी क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या जागेवर विमा भरतोय ना. आणि हे कशाचे? मस्जिदीना देवस्थान, महाराष्ट्र शासन पाझर तलावात जे बुडीत क्षेत्रात जमीन गेलेली त्याच्यावर विमा आहे. म्हणजे हा नवीन आमचा संपूर्ण देशाने बीडचा पीक विमा भरण्याचा पॅटर्न राबवावा अशा प्रकारची विनम्र विनंती देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांना मी करणार. अण्णा कोण होतो कृषी मंत्री? कुठं हे आता हे सगळं झाले मला माहित नाही ना. 1 रुपयाचं जे तुम्ही शोधून, कधी चालचं हे? 1 रुपया जेव्हा माननीय एकनाथराव शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले, नंतर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दोघांनी मिळून निर्णय घेतला आत्ताचे मुख्यमंत्री यांनी की 1 रुपयात आपण विमा भरू. तर हे बरोबर आयडिया, हे असली जी आयडिया आहे हे कोणाच्या डोक्यात येऊ शकते? कोणाच्या? ज्याच्या कोणाच्या डोक्यात आले ते. आता उद्या FIR झाल्यावर लक्षात येईल ना. हे जे लोक विमा भरलेले आहेत हे ज्यावेळेस 420 गुन्ह्याखाली किंवा संघटित गुन्हेगारी आहे ना ही, ह्याच्यात फक्त 420चा गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या, मग का शेतकऱ्यांचे विमे द्यायनात? हे 2023ची यादी का द्यायनात? कंपन्या याद्या का द्यायनात? कंपनीवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कंपनीच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. कृषी अधिकारी ज्यांनी हे लपवलंय त्या कृषी अधिकाऱ्यांवर, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी माझी मागणी राहणार. यासाठी नेमण्याची ह्यावर मागणी करणार आहे. जसं बीडचं प्रकरण हेही गंभीर आहे. अहो या प्रत्येक गोष्टीत यासाठी असते का? एखादी आपण 1 करोड रुपयांचा तुम्ही अहो हे करोड रुपयाचा घोटाळा आहे ना हा. करोड, शेकडो करोड. माझ्या हातात जो कागद आहे हा 22.5 कोटीचा आहे. अण्णा खरं तर तुम्ही भाजपचे विधान परिषदेचे आमदार होता, सरकार तुमचं होतं, आताही सरकार तुमचं अहो, आहे. एक मिनिट तुमच्या ऐका. काळात हे सगळा घोटाळा घडत आहे. आमच्या काळातला घोटाळा नाहीये. आमच्या सरकारने थोडीच घोटाळा केला. माहिती होतं ना. आमच्या सरकारमधल्या ज्या कोणी हा घोटाळा केलेला आहे तो आमच्या वरिष्ठांनी तपासावा. आणि अजून ह्याचे पैसे गेलेले नाहीत. हे इंटरिम जे 25% अंतरिम पैसे देतात ना ते पैसे गेलेले नाहीत. ते जर गेले असते तर मग तर घोटाळाच होता. अजून पैसे गेलेले नाहीत. पण राज्य हिस्सा आणि केंद्र हिस्साचा पैसा कंपनीने तर घशात घातला ना, कंपनीच्या झोळीत पडला ना. मग कंपनीने असं का म्हणलं नाही हे चुकीचे नाव आले, हे पैसे आमचे परत धरा. काल 858 कोटी रुपयाची तरतूद केली ना आम्ही. मग केंद्राचे 800-900 कोटी, राज्याचे 1800 कोटी रुपये जर ह्या कंपन्या उचलून खात असतील मग ह्यांना 25% रक्कम मिळाली तर ह्या ठरलं असेल. 25% अग्रिम मिळाला की मला किती ठेवायचे, तुम्हाला किती द्यायचे, यांना किती द्यायचे, यांना किती. जशी जशी स्टेप वर जाईल ना मग याच्यातल्या स्टेप शोधल्या पाहिजेत, हे माझं मत आहे. धन्यवाद अण्णा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच एक गंभीर घोटाळ्याचं प्रकरण पुन्हा एकदा सुरेश धस यांना समोर आणलेलं आहे आणि आपल्या ABP माझाला ते डॉक्युमेंट म्हणजे देवस्थान जमिनींवर, वन जमिनीवर कशा पद्धतीने विम्यांचे ॲप्लिकेशन झालेले आहेत आणि विम्यांचे पैसे कशा पद्धतीने घेण्याचा प्रकार सुरू आहे हे संपूर्ण ABP माझाला सुरेश धस यांना दाखवलं आहे. काही वेळातच विधानसभेमध्ये हा विषय देखील येणार आहे. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुदावली, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.